नमस्कार मंडळी. विचार करा, सण उत्सवाचे दिवस जवळ आलेत. घरात गोडधोड बनवायची तयारी सुरू आहे, पण बाजारात गेल्यावर दुकानाबाहेर एक बोर्ड दिसतो, एका ग्राहकाला फक्त 2 किलो साखर मिळेल. काय वाटेल तुम्हाला? हे कोणत्याही युद्धाच्या काळातील दृश्य नाहीये, तर आज आपल्याच राज्यातील हे चित्र आहे. कालपर्यंत 48 रुपये किलोने मिळणारी साखर अचानक 75 ते 80 रुपयांवर पोहोचली कशी? 2 आठवड्यात तब्बल 40% भाववाढ. पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे आहे. एकीकडे सामान्य माणूस साखरेच्या 1-1 किलोसाठी रांगेत उभा आहे आणि दुसरीकडे सरकार सांगतंय देशात साखरेचा अजिबात तुटवडा नाहीये. जो की खोटारडं सरकार आहे आपलं. सुरुवातीपासून यांना खोटं बोलायची सवय आहे. जर तुटवडा नाहीये तर मग 10 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशावर परदेशातून 10 लाख टन साखर आयात करण्याची वेळ का आली? हा फक्त नैसर्गिक निसर्गाचा कोप आहे की यामागे सरकारचं नियोजन शून्य धोरण आणि उद्योगपतींचा भला मोठा फायदा दडलाय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जे सत्य बाहेर येणार आहे ते ऐकून तुमचेही डोळे उघडतील. सध्या देशात सणासुदीचा काळ सुरू आहे. चहापासून ते कॉफीपर्यंत, फळांच्या ज्यूस पासून ते लाडू आणि मिठाईपर्यंत प्रत्येक गोष्टीत साखर लागते. पण आज साखरेचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय. बुलढाण्यासारख्या ठिकाणी स्मार्ट बाजारामध्ये सुद्धा फक्त 2 किलो साखर मिळेल असे फलक लागलेत. सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याबाहेर तर 50 किलो साखरेचा कट्टा मिळवण्यासाठी सभासदांची इतकी तुंबड गर्दी झाली की अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. विचार करा, देशातील ज्या महाराष्ट्रात साखरेचं उदंड उत्पादन होतं तिथे साखरेसाठी पोलिसांचा बंदोबस्त लागावा, हा विरोधाभास नाही तर मग काय? आता थोडं मागे जाऊन समजून घेऊया की हे संकट नक्की सुरू कुठे झालं. वर्ष 2025-26च्या सुरुवातीला सरकारने आणि साखर उद्योगाने मोठे दावे केले होते. अंदाज व्यक्त केला गेला होता की देशात 34.9 दशलक्ष टन साखरेचं प्रचंड उत्पादन होईल. आपल्याकडे भरपूर साठा आहे असं सांगत सरकारने साखरेच्या निर्यातीला सर्रास हिरवा कंदील दिला. पण जसा हंगाम पुढे सरकला तसा सरकारचा हा हवेतील अंदाज पूर्णपणे चुकला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये ऊसाचे पीक रोगांमुळे आणि अनियमित पावसामुळे मारले गेले. रेड रॉट आणि टॉप बोरर सारख्या रोगांमुळे उत्पादनाला मोठा फटका बसला. उत्पादन 34.9 दशलक्ष टनांवरून थेट 30.6 दशलक्ष टनांवर घसरलं. पण खरा प्रश्न हा आहे की हवामानाचा अंदाज आणि पिकांची स्थिती ही काय अचानक एका रात्रीत बदलते का? सरकारची कृषी खाती आणि भव्य यंत्रणा काय करत होती? पण या गोष्टीचा खरा ट्विस्ट इथे संपत नाही. जेव्हा बाजारात साखरेचे भाव अचानक 70 ते 80 रुपयांवर गेले तेव्हा संपूर्ण देशात एकच चर्चा सुरू झाली, इथेनॉल ब्लेंडिंग. लोकांचा असा आरोप आहे की सरकारने गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिलं. गडकरी काकांनी, जसं की लोक बऱ्याच दिवसापासून ओरडत आहे, तर 25 ते 30 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आली. म्हणजे माणसाच्या पोटातील साखरेपेक्षा गाड्यांच्या इंधनाला जास्त महत्व दिलं गेलं का? आता इथे सरकार आणि प्रशासनाचा बचाव पहा, हे कशा प्रकारे खोटं बोलतात. सरकारी आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये 11.5% साखर इथेनॉलसाठी वापरली जात होती, जी 2025-26 मध्ये घटवून 9% आणली गेली. मग सरकार म्हणतं की इथेनॉलमुळे भाववाढ झाली नाही, हा तर निसर्गाचा खेळ आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर सरकारकडे सगळे आकडे आधीपासून उपलब्ध होते तर मग सणासुदीच्या काळात ऑगस्टचा विक्री कोटा वाढवण्याऐवजी गेल्या वर्षा इतकाच म्हणजे 2.25 दशलक्ष टन का ठेवण्यात आला? मागणी वाढणार हे माहीत असूनही पुरवठा मर्यादित का ठेवला गेला? राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील स्वतः म्हणतायत की साखरेचे दर 8 ते 10 रुपयांनी अचानक कसे वाढले याचं आम्हालाही आश्चर्य वाटतंय. जर साखर उद्योगातील हे धुरंधर आणि नेत्यांनाच यांचं आश्चर्य वाटत असेल तर मग सामान्य माणसाने दात कोणाकडे मागायची? मंडळी, साखरेचे भाव वाढले की बाजारातल्या ज्यूस सेंटरवाल्यापासून ते बेकरीतल्या केक बनवणाऱ्यांपर्यंत सगळेच आपल्या वस्तूंचे भाव लगेच 5 ते 10 रुपयांनी वाढवून मोकळे होतात. हॉटेल्समध्ये चहा कॉफी महाग होते. गोडधोड वस्तूंच्या किमती गगनाला भिडतात. व्यापारी आणि कारखानदार आपला नफा व्यवस्थित वसूल करतात. पण या संपूर्ण साखळीत, या व्हॅल्यू चेन मध्ये सर्वात जास्त घाम गाडणाऱ्या आणि वर्षाचे 365 दिवस शेतात राबणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला काय मिळालं? चला हा गणलेला हिशेब जरा बारकाईने समजून घेऊया.
जेव्हा कारखान्यात ऊस जातो तेव्हा त्या ऊसापासून फक्त साखरच तयार होत नाही, तर त्या ऊसाच्या मळीपासून कोट्यवधी रुपयांचं महागडं इथेनॉल बनतं, जे आज 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचा मोठा उद्योग बनलाय. त्या ऊसाच्या चोथ्यापासून वीज तयार करून ती विकली जाते. त्याच्या प्रेस मळपासून सेंद्रिय खतं तयार होतात. म्हणजेच ऊसाच्या प्रत्येक भागापासून कारखानदार आणि सरकार अब्जावधींचा महसूल कमावतात. पण एका शेतकऱ्याची खरी शोकांतिका पहा. एकीकडे खतांचे भाव वाढले, डिझेल महागलं, विजेचे हाल आहेत, मजुरी गगनाला भिडलीये आणि अवकाळी पावसाने पीक उद्ध्वस्त केलंय. तर दुसरीकडे ऊसाचा FRP दर मात्र सरकार थेंब थेंब वाढवतं. ऊसाच्या उपउत्पादनांमधून म्हणजे की इथेनॉल अँड बाय प्रोडक्ट्स कारखानदारांना जो अब्जावधीचा अतिरिक्त नफा होतो त्यातला 1 रुपयाचा वाटाही या गरीब शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. नफा झाला तर कारखानदार आणि सरकारचा आणि तोटा झाला किंवा पिकांवर कीड पडली तर संपूर्ण फटका या बिचाऱ्या शेतकऱ्याचा. इतके सगळे उद्योग ऊसावर चालतात, पण ज्याच्या घामावर हा सोन्यासारखा उद्योग उभा राहतो त्या शेतकऱ्याला वेळेवर स्वतःच्या ऊसाची बिलं मिळवण्यासाठी सुद्धा कारखान्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. सांगा मंडळी, ज्यूस पासून केक पर्यंत सगळ्यांनी महागाईच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले. मग या ऊसाच्या रसातून खरंच शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडावा आला का, की त्याच्या वाट्याला फक्त कडू कारलं उरलं? या संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण केलं तर सरकारच्या नियोजनातील आणि धोरणातील 3 मोठे दोष समोर येतात. त्यातला पहिला दोष असा की साठेबाजीवर वेळेत नियंत्रण न मिळवणं. जेव्हा उत्पादनात घट झाली तेव्हा सरकार, साखर कारखानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी साखरेची साठेबाजी केली आणि काळा बाजार सुरू केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारला पथकं बनवावी लागली आणि स्टॉक लिमिट कठोर कारवाई करावी लागली. ही कारवाई आधीच का केली नाही? दुसरं म्हणजे आयात आणि निर्यातीचे फसलेले धोरण. आधी साखरेच्या मुबलक साठ्याच्या हुशारगी मारून निर्यातीला परवानगी द्यायची आणि नंतर अवघ्या काही महिन्यात 10 लाख टन कच्चे साखर आयात करण्याची नामुष्की ओढवून घ्यायची. ही कसली दीर्घकालीन धोरणं आहेत? आयात केलेल्या साखरेचा फायदा शेवटी कोणाला होणार? मोठ्या औद्योगिक खरेदीदारांना की सामान्य माणसाला? तिसरं म्हणजे इथेनॉल धोरणातील धरसोडपणा. इथेनॉल निर्मितीसाठी दीर्घकालीन स्थिर धोरण असणं आवश्यक आहे. कधी साखरेचा वापर वाढवायचा तर कधी अचानक रोखायचा. या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग आणि शेतकरी दोघेही अडचणीत आल्यात. या संपूर्ण खेळात भरडला जातोय तो फक्त आणि फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक. आधी कांद्याचे भाव वाढले, पाठोपाठ इतर अन्नधान्य महागलं आणि आता सणांच्या तोंडावर साखरही कडू झाली. सर्वसामान्यांनी सण कसे साजरे करायचे? मंडळी, निसर्गाचा कोप किंवा अवकाळी पाऊस हे मानवाच्या हातात नसले तरी त्यावर पूर्व अंदाज बांधणं आणि बाजारातील साठेबाजी रोखणं हे पूर्णपणे सरकारच्या हातात असतं. देशात साखर मुबलक आहे असा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात 50 किलो साखरेसाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं, पोलिसांना कारवाई करावी लागते. ही परिस्थिती कुठल्या सुराज्य व्यवस्थापनाचे लक्षण आहे? जेव्हा धोरणे केवळ मोठ्या उद्योगपतींच्या आणि कारखानदारांच्या फायद्यासाठी आखली जातात तेव्हा त्याची किंमत सामान्य जनतेला आपल्या ताटातील अन्नातून मोजावी लागते. तुम्हाला काय वाटते? साखरेची ही महागाई खरोखरच निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे आहे की सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे? आणि इथेनॉल धोरणामुळे दुकानांमधील 2 किलोची मर्यादा आणि वाढलेले भाव यावर तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला खूप आवडेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा आणि अशाच परखड विश्लेषणासाठी पाहत राहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.